सध्या व्हिडिओला कुठलाही इंट्रो न लावता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करते. त्याचं रिझन एकच आहे, तुमच्यासारखं दिवाळीच्या कामांमध्ये मी पण खूप बिझी झालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दिवाळीची कामं तर सोडाच, दुसरीच कामं खूप जास्त वाढली. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच, भावाला तो बेड वगैरे दिला, त्यातला सगळा सामान बाहेर निघालेला होता. काल तर तशीच झोपली होती मी, पण आज सकाळपासून कामांना सुरुवात केलेली आहे. तर चला मग या सगळ्या कामांसोबत स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. जसं इथे छान पिया डान्स करते ना, ती जितकी फ्रेश आहे ना, तुम्ही तितकंच असाल अशीच अपेक्षा आहे मला. तर मी ना काही अशा गोदड्या होत्या ज्या काही मम्मीने दिलेल्या आहेत, 2-4 सासूबाईंनी दिलेल्या आहेत. आता तर त्या काही यूज होत नाही, पण सगळ्या मी सुरुवातीला जेव्हा लग्न झालं होतं ना, आणि काही आपल्याकडे तेव्हा ब्लँकेट वगैरे नव्हत्या, बेड नव्हता, मॅट्रेस नव्हती ना, तेव्हा यांचाच सहारा घेऊन यांच्यावरच झोपलेले होते. म्हणून त्यांचं महत्त्व खरंच खूप जास्त आहे. आता यूज होत नाही, पाहुणे आले तरी त्यांना देण्यासाठी सुद्धा चांगली ब्लँकेट वगैरे आहे आमच्याकडे. पण तरीही कधीतरी कामात येईल म्हणून मी त्यांना उन्हात वाळवत ठेवते. धुण्याची काही माझ्यामध्ये ताकद नाही आहे. अगदी क्विक का असे ना, पण बाल्कनीत आली आहे तर या सुंदर फुलांचं दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. चला, सकाळी सकाळी मी हा सगळा एवढा मोठा पसारा आवरायला बसले. पूर्ण रूममध्ये आमच्या सगळ्या घरांमध्ये असाच पसारा आहे. आज शनिवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. पियाची सकाळी उठल्यापासून लुडबुड चाललेली होती. पियाच्या पप्पांना जरा काम होतं बाहेर, त्यांना म्हटलं तुम्ही जाताय अर्धा पाऊण तास तर हिला पण घेऊन जा, कारण असे काही डॉल वगैरे त्या बेडमधून निघालेत ना, तर तिचं ते एक एक काढून जे आहे ते खेळणं चालू आहे. अक्षरशः ते पाईप वगैरे असतात ना, त्यांच्यासोबत पण तिचं खेळणं चालू आहे. पूर्ण घरभर पसारा केलाय. त्यांना म्हटलं तुम्ही अर्धा पाऊण तास जाता, हिला घेऊन जा, जेणेकरून मी हे सगळं सॉर्टेड करून ठेवते. त्या सगळ्या गोदड्या वगैरे मी उन्हात वाळवत घातल्या, तर त्या आपण झटकून वगैरे त्याच्या घड्या वगैरे करून तिकडच्या बेडमध्ये ठेवायचं आहे. आता आमच्या पुढे म्हणजे काय म्हणतात ना, एक आव्हान असं आहे की आमचा तो बेड ऑलरेडी अर्धा भरलेला आहे आणि हा एवढा सगळा सामान आम्हाला त्या बेडमध्येच ऍडजस्ट करावा लागणार आहे. जर नाही मावला तर मग इथे पिशव्यांमध्ये ठेवावा लागेल जोपर्यंत नवीन बेड येत नाही. आणि ह्या रूम मध्ये जर बेड घेतला ना, तर मला असं वाटतं की बघा, मी IKEA बघितला आहे, तुम्हाला माहिती असेल किंवा चांगला आहे की नाही मला नक्की तुम्ही सजेस्ट करा. तर म्हणजे तो वर गादी असते, एक ड्रावर सारखं असं उघडतं आणि त्याच्यावर पण एक गादी असते. आता IKEAची डिलिव्हरी आमच्या इथे वाघोलीमध्ये होत नाही, तिथून घ्यायचं म्हणलं ना तर मग ते टेम्पो वगैरे करणं आणि तो खूप महाग जाईल. त्याची प्राइस आय थिंक 21,000 की 22,000 अशी काहीतरी आहे. पण मला तसाच पाहिजे होता, जेणेकरून आमच्याकडे कोणी गेस्ट पण आले तर 2 जण आरामात तो खालचं होडून त्याच्यावर झोपू शकतो. मस्त असा व्हाईट कलरचाच घ्यायचा आहे, नेहमीसारखा व्हाईट फर्निचर. आणि हिचा जो रूम आहे ना, तो व्हाईट आणि पिंक या दोघांमध्ये मिक्सचर मधून मला बनवायचा आहे. खूप आधीपासून हे डिसाईड झालेलं होतं की व्हाईट आणि पिंक मध्येच बनवायचा. आणि इकडे जे आहे ते अशा पद्धतीने थोडं एक वॉर्डरोब बनवून घ्यायचं, त्याच्यासाठी छोटा, आणि एक स्टडी टेबल असं बनवून घ्यायचा. थोडी सिटिंग अरेंजमेंट करायची, असं थोडीशी प्लॅनिंग आहे. तुम्हाला पूर्ण फ्युचरची प्लॅनिंग मी सांगून दिली. पण त्याच्यामध्ये आता स्टोरेज तर काही मिळणार नाही. जे वॉर्डरोब बनवू त्याच्यामध्ये पण तिचे कपडे वगैरे असतील किंवा एक्स्ट्राचं सामान त्याच्यामध्ये ठेवता येईल. पण हे भंगार वगैरे ठेवण्यासाठी माझ्या घरामध्ये बिलकुल जागा नाहीये. बऱ्याचशा गोष्टी मी कालच सॉर्टेड करून जे होते कचऱ्यामध्ये देऊन टाकल्या. आता तरी पण याच्यामधून काही ना काही काढूयात म्हटलं, कारण अशा बऱ्याच गोष्टी असतात आपल्या घरामध्ये ज्या आपल्याला वर्षानुवर्ष लागत नाही, पण कधीतरी कामात येईल म्हणून आपण जपून ठेवलेल्या असतात. कपडे असतात की नाही आठवणी पाहिजे आणि पुसायला कामात येतील, अमुक ढमुक अशा बरेच कारणं असतात. पण तरी बऱ्यापैकी मी काल जे आहे डिक्लटरिंग माझी झाली आहे. आणि मला एक गोष्टीचा जास्त आनंद आहे, म्हणजे बघा, घर क्लीन झाल्यानंतर आपल्या सगळ्या बायकांना खूप आनंद मिळतो, पण मला ना त्या क्लिनिंगपेक्षा आनंद तेव्हा जास्त मिळतो जेव्हा घरातला काही जो अननेसेसरीचा सामान असतो, म्हणजे घर जेव्हा डिक्लटर होऊन जातं थोडं, तो सामान जेव्हा घराच्या बाहेर चालला जातो ना, मला अशी मनाला खूप शांतता वाटते. म्हणजे मला असं वाटते की हे आता काही कामाचं नव्हतं आणि ते गेलं आहे बाहेर, म्हणजे घरात जागा झाली आहे, एक नवीन एनर्जी यायला जे आहे ते घर मोकळं आहे आणि जुनी एनर्जी जी पण होती ती घराच्या बाहेर गेली असं. कारण मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही एनर्जी स्टोअर असते. ती गोष्टी काढल्यानंतर आपल्याला आठवणी येतात, चांगल्या असो वाईट असो, तर ती जी एनर्जी त्या गोष्टीमध्ये असते ना, तर मला असं वाटतं ते आपण काढलं पाहिजे. नवीन जे आहे त्या आठवणींना आपण जे आहे घरात येऊ दिलं पाहिजे. पण पियाच्या पप्पांचं असं असतं की नाही राहू दे, कामात येईल. पण त्यांचंही आता असं झालंय की खरंच घरामध्ये जागा नाही, तू बघ तुला काय करायचं तू काढून ठेव, मी आल्यानंतर बेड ओपन करूया, त्याच्यामध्ये हे सगळं रचूया. तर अशी जी आहे ती आजची गंमत आहे. सुट्टीचा दिवस आज पूर्ण कामांमध्ये जाणार आहे. बरीचशी छोटी मोठी शॉपिंग पण करायची, पण मला नाही वाटत की काही वेळ मला मिळणार आहे. त्यातल्या त्यात एक अजून मोठं टेन्शन आमच्या समोर असं आहे की आम्ही किचनसाठी एक फर्निचर मागवलेलं आहे. शूरॅकचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, त्याच्यामध्ये मी शेअर केलं होतं. तर ते जे फर्निचर आहे ना, म्हणजे 4-5 दिवसापूर्वीच डिलिव्हर होऊन जायला पाहिजे होतं, पण ते अजून पण डिले होत आहे. त्याला म्हणजे शेड्यूलमध्ये जात आहे की उद्या होईल असं करता करता आउट फॉर डिलिव्हरी आता
संध्याकाळ झाली की रिशेड्यूल होऊन जातं, असं होतंय. आता आम्हाला जायचंय दिवाळीसाठी गावाला, तर ते आज उद्यामध्ये जर येऊन गेलं तर बरं होईल. नाही ते पियाचे पप्पा म्हणताय मी 1-2 दिवसानंतरचं नाही आलं तर मी त्याला कॅन्सल करून रिफंड सगळं करून घेईल. पण मला असं झालंय की आपण ऑफरमध्ये मागवलंय, जवळजवळ क्रेडिट कार्डवर त्याच्यावर 1,500चा डिस्काउंट होता. आपण जर नंतर याला मागवलं, कारण ते गरजेचं आहेच, किचनमध्ये पण स्टोरेजचा प्रॉब्लेम होतोय, तर मागवावं तर लागेल. तर मी त्यांना म्हणते की थांबा, आपल्याला अजून जायलाही अजून थोडे दिवस उरलेत, अजून दिवाळी पूर्ण जायची आपली. तर ते म्हणताय जर आपण घेतलं, त्याला येऊन गेला आणि जर काही म्हणजे खराब वगैरे निघाला आणि रिप्लेस करायची वेळ आली ना, तर आपल्याला बाहेर गावी जाणं कॅन्सल करावं लागेल, असं त्यांचं म्हणणं आहे. पण मी तरी त्यांना सांगते की आपले 1,500 रुपये जे आहे ते क्रेडिट कार्डमुळे वाचले, तर जरा थांबून घ्या आणि जे आहे ना पॉझिटिव्ह विचार ठेवा की आपल्याला जे पण मिळते ते चांगलं मिळेल असं. कारण आता नाही तर नंतर ते मागवावंच लागणार आहे. पण खूप छान मस्त असं कपाट मागवलंय, अगेन ते पण व्हाईटच कलरमध्ये आहे. आणि तिथे पुढे ना थोडी वेगळी प्लॅनिंग जी आहे तशी मी केली. बरेच ऑप्शन होते माझ्याकडे, असं घेऊ तसं घेऊ, पण मला एक पुढच्या रूम मधून, कारण ते जे आहे ना ती साईड, तुम्हाला आता किती इमॅजिन होतंय मला माहित नाही, पण ती तिथे बसून सोफ्यावर बसून ती साईड आमची पूर्ण दिसते. त्यामुळे मला असं वाटतं की तिथे स्टोरेज थोडा कमी राहिला तरी चालेल, पण ते असं डेकोरेटिव्ह छान वाटलं पाहिजे. एक असं छान सेपरेट व्हिडिओ बनवेल मी तुमच्यासोबत. काही गोष्टी मी आधीपासून जपून ठेवल्या की असं असं करूयात म्हणून. काही गोष्टी DIY होणार आहेत, काही ज्या आहेत त्या ऑनलाईन मागवलेल्या आहेत, सो ते मी शेअर करेल. फक्त आता गोष्ट एवढी आहे की ती वस्तू घरामध्ये आली पाहिजे लवकरात लवकर, कॅन्सल व्हायच्या आधी. बस तेवढंच आहे. बाकी आजचं अपडेट मी तुम्हाला दिलंय. पिया यायच्या आधी मी हे थोडं सॉर्टेड करून घेते, म्हणजे तो बेड पण आहे, त्याच्यामधलं पण सामान काढायचं आहे आणि छोटं मोठं काय असेल तर तुमच्यासोबत शेअर. तसं तर ना, ह्या वर्षी दिवाळीची क्लिनिंग मला जरा वेगळ्या पद्धतीने करायची आहे, पण हा अचानक निघालेला पसारा तर आवरून घ्यावा लागेल. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते की मी ह्या वर्षी दिवाळीची क्लिनिंग कशी करणार आहे, आणि आय होप तुम्ही माझ्यासोबत रिलेट करणार आणि तुम्हालाही ते खरं वाटेल की नाही खरंच असं झालं पाहिजे का. तर त्यासाठी तुम्ही उद्याचा व्हिडिओ नक्कीच बघाल. काम करायला गेली होती काहीतरी दुसरं, आणि तिकडे शोधता शोधता सगळे हे माळा वगैरे मिळाला. म्हटलं आता दिवाळीसाठी तोरण म्हणा किंवा आपल्या मेन डोअरच्या बाहेर लावायला लागतातच, खूप काळपट झालेल्या होत्या, म्हणून मी त्याला थोडंसं जे होतं ना निरमाचं पाणी बनवलं, त्यामध्ये डीप करून 2-3 पाण्यातून काढलं आणि मस्त वाळवट टाकलेले आहेत, जेणेकरून छान त्यांना फ्रेश लुक जो आहे तो येईल. आणि इथे तुम्ही बघून घेऊ शकतात, असा हा आमचा बेड, आणि त्यामध्ये नको तो सगळा पसारा ठेवलेला होता. पियाचे पप्पा आणि मी, आम्ही दोघांनी मिळून ठरवलं आहे की जेवणाच्या आधीपर्यंत आपण हे सगळं आवरून घ्यायचं, आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ज्या आपण खरंच यूज करत नाही आहे त्या आपल्याला टाकून द्यायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून ह्या बेडमध्ये जो आहे तो आपला जो आहे व्यवस्थित स्पेस होईल आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला ठेवता येतील. व्हॅक्यूम क्लीनर नव्हतं ना खरं सांगायचं तर, तेव्हा हा असा सगळा पसारा ना आवरायला भरपूर वेळ लागून जायचा, किंवा क्लिनिंगचा विचार पण यायचा नाही. कारण मग असं होतं आपल्याला की जाऊ दे ना तिकडे, काय आपण तिथे कुठे बसायला जाणार आहे, तिथे कुठे आपण राहायला जातोय, कोपरा तर आहे, पडू दे जसं आहे तसं. कारण एवढ्या कोपऱ्यात जाऊन हे सगळं करणं शक्य नसतं. चला, त्याच्या मदतीने का असे ना बरीचशी बारीक धूळ जी होती मी सगळी काढून दिली आहे. प्रोडक्ट मी टॅग करून देते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चेक करून घेऊ शकतात. काही बॉक्सेस होते जे आपण कुठे पुन्हा जर आपल्याला शिफ्टिंग करावी लागली तर आपले TV वगैरे ठेवायला लागू शकतं, म्हणून सुद्धा आम्ही राखून ठेवले होते. आणि हे सगळं करताना मला माझा म्हणजे पियाचा हा ड्रेस जो आहे तो मला दिसला. लॉकडाऊन जेव्हा होतं ना तेव्हा मी माझ्या आईकडे अटकली होती, मी आणि पिया, आणि पियाचे पप्पा त्यांच्या मम्मी पप्पांकडे अटकले होते. तर तेव्हा मी म्हणजे तो वेळ चांगला जायला पाहिजे म्हणून मी हा फ्रॉक शिवून काढला होता. एक साडी होती 200-250 रुपयाची, ती ना लांबीला खूप जास्त होती, तर ती कापून तिचा मी हा फ्रॉक शिवला होता. खूप छान दिसायचा पियाला. आणि अशा बऱ्याच आठवणी असतात बघा, चांगल्या आठवणी ही जुन्या गोष्टींमधून आपल्याला ज्या आहेत त्या रिमाइंडर होतात. जसा की हा फ्रॉक घालून पिया इतकी सुंदर दिसायची ना, म्हणजे छोटीशी होती तेव्हा. फ्रॉकच्या अंदाजावरून तुम्ही अंदाज लावू शकतात की ती 1.5-2 वर्षाची असेल तेव्हा फक्त, तेव्हाचा. आणि बघा ही बीन बॅग पण त्याच्यामध्येच होती, बेडच्यामध्ये. पिया प्रत्येक वेळा सांगायची की मम्मा हिला काढू दे, पण घरात असं पसारा दिसेल म्हणून मी तिला काही काढत नव्हती. फायनली तिने हट्ट करून काढून घेतली की हा रूम रिकामा झाला आहे मम्मा, आणि काही दिवस जे आहे ती ही बीन बॅग काढू दे. त्याच्यातले बीन्स पण खूप कमी झाले आहेत, पण तरीही तिला हाऊस होती. म्हटलं चला मग आता हा बेडरूम रिकामा आहे तर तिला खेळू देऊया. आणि त्याच्यावर बसून तिला काय करायचं आहे तर मोबाईल जो आहे तो खेळायचा आहे तिला. त्यामध्ये जर थोडे अजून बीन्स म्हणजे फील केले ना, ते थर्माकॉलचे बॉल असतात बघा, तर ती छान शेप घेते, खूप मोठ्या साईजची, आणि कम्फर्टेबल आपण बसून घेऊ शकतो. पण यूज होत नाही म्हणून म्हटलं काय उगाच 200-300 रुपयाचा खर्च करायचा. आणि ती तशीच बेडमध्ये पडून होती. पण आज ती तुम्ही बघू शकता पिया मस्त मोबाईलमध्ये एन्जॉय करते, काहीतरी गेम वगैरे खेळणं चाललं आहे तिचं. अजून माझा स्वयंपाक बाकी आहे. आता मी तो पसारा आवरणंच सोडलं आहे आणि म्हटलं पिया पण छान खेळते, 12 वाजले तर आपण स्वयंपाकाला लागूया, जेणेकरून अर्धा-पाऊण तासामध्ये जेवण तयार होईल आणि मग जे आहे आपण मस्त जेवायला बसू. इथे तिची बडबड चालू होती, पण खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून मी काही तुम्हाला ऐकवत नाही. The next day.
नवीन दिवसाची सुरुवात अशी फ्रेश अशी फुलांनी झाली ना तर खरंच मन प्रसन्न होऊन जातं. मला माहिती आहे तुमच्यापैकी म्हणजे 100मधून 80% लोकांना जे आहे माझा गार्डनिंगचा पार्ट बोर वाटतो आणि खरंच तुम्ही स्किप करावा. पण जे 20% लोकांना माझं गार्डनिंग आवडतं किंवा एखादा असं बोलता बोलता एखादी टिप माझ्याने दिली जाते तर ती बऱ्याच लोकांना फायदेशीर ठरते. आणि बघा याच्यामध्ये वेळ घालवला ना तुमचा वेळ एवढा छान जाईल ना, म्हणजे बऱ्याच लोकांनी मला पाहून गार्डनिंग सुरुवात केली आणि ते कमेंटमधून मला समजत असतं आणि मग ती कमेंट रीड केल्यानंतर मला नेक्स्ट डे अजून असं वाटते की चला आज अजून दाखवावं का, काहीतरी टिप्स देऊयात का, म्हणजे सगळ्यांना त्या उपयोगी पडतील. तर चला असो मी एक छोटासा जो आहे तो गार्डनिंगचा टूर दिला. सगळी फुलं उन्हामध्ये खूप छान दिसत होती आणि मी इथे सकाळीच ना म्हणजे चहा पण मी अजून घेतलेला नाही, अंघोळ वगैरे झाली आहे पण चहासाठी दूध पण नव्हतं. महत्त्वाचं म्हणजे म्हटलं आता दुधाची वाट बघत बसण्यापेक्षा काहीतरी काम करून घेऊया. आणि आमचे जे पोषक लाडू आहेत म्हणजे यांचं नाव जे आहे ते असं नाव ठेवलं गेलं आहे पोषक लाडू, ते बियाच्या पप्पांनी ठेवलं आहे. मागे तुमच्यासोबत शेअर केलं होतं, त्यांनी कुठेतरी इन्स्टावर रील बघितली होती. ही असा एक छोटासा लाडू खायचा आणि दिवसभर त्याच्याने जे आहे आपल्याला एनर्जी मिळते. ॲक्च्युली फुटाण्यांमध्ये ना म्हणजे प्रोटीन वगैरे भरपूर असतं. तुम्ही जर असे डाएटचे व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला समजेल त्यामधून. सो फुटाणे चांगले असतात, चना डाळ महत्त्वाची. आणि याचं पावडर करून पण सत्तू वगैरे असं बरेच वेगवेगळ्या रेसिपी बनतात आणि हे आपल्याला माहीत असतं. पण चला आता त्यांनी सुरुवात केलेली होती. 2 वेळा त्यांनी अगदी कमी कमी क्वांटिटीमध्ये याचे लाडू बनवून घेतलेले होते. खूप छान बनले होते. आम्ही तिघांनी खूप आवडून खाल्ले. आता 2-4 दिवसापासून संपले होते म्हणून मी आता मनावर घेतलं आणि ते मी बनवायला सुरुवात केलेली आहे. आता माझा पाक तयार होतो ना तोवर म्हटलं तुम्हाला मी काल जी छोटी मोठी कामं केली ना रात्रीला ती दाखवते. या बरण्या मी इथे व्यवस्थित ज्या होत्या ना ऑर्गनाईज करून ठेवल्या आहेत, ज्या मी वॉश करून ठेवल्या होत्या बघा, मागच्या व्हिडिओ शेअर केलं होतं. आता जवळून दाखवते मी तुम्हाला. असं म्हणजे एक सेट मला प्रॉपरचा तयार करायचा आहे पण बाजूच्या कपाटामध्ये मी ठेवला आहे ते पण दाखवते तुम्हाला. आणि इथे ना अशा मागे पण बरण्या मावतात, पुढे पण बरण्या मावतात. इथे जरा म्हणजे मिक्स मॅच असं करून ठेवलं आहे मी, कारण ते कपाट बंद असतं, काही दिसत नाही. पण सगळं ट्रान्सपरंट बरण्या आहेत, काचेच्या आहेत म्हणल्यावर सगळ्यांमध्ये जे काही ठेवलं आहे ते लगेच दिसून जातं आणि दिसायला छान दिसतं आहे महत्त्वाचं म्हणजे. आणि जे इकडचं क्रॉकरी युनिट आहे ना त्यामध्ये मी एकसारख्या बरण्या ठेवलेल्या आहेत समोरून, ज्या दिसायला पण छान दिसतील. आणि याची जी डोअर आहे ना त्या डोअरसोबत पण याचे झाकण छान मॅच होऊन जातात. 1-2 बरण्या माझ्या रिकाम्या आहे. आता काही नवीन फरार वगैरे बनेल दिवाळीचं ते त्यामध्ये मी ठेवेल. आणि त्याच्या मागच्या साईडला सगळ्या त्या आयकियाच्या बरण्या मी ठेवलेल्या आहेत. पण ना हा सगळा जो माझा क्रॉकरी युनिट आहे ना म्हणजे 80% तरी माझा आता भरलेला आहे. एक कप्पा तेवढा रिकामा आहे तो बरण्यांचा. तो आता कधी ना कधी गरजेच्या वस्तू मी क्रॉकरी युनिट घेईल आणि याच्यामध्ये जे आहे मग ते ठेवेल. मग ह्या बरण्यांना मला वेगळी जागा जी आहे ती करून घ्यावी लागेल. या छोट्या बरण्यांमध्ये अजूनही भरायचं बाकी आहे पण वेळेची कमतरतेमुळे हे सगळं शक्य होत नाही. आता जसं टाईम मिळेल तसं तसं करत जाऊयात. पण टार्गेट एकच आहे, दिवाळीच्या आधी हे सगळं सेट करून घ्यायचं आहे. चला तोवर माझा पाक बनवून तयार झालेला होता. चांगला असा मस्त पक्का पाक बनवायचा आणि त्यामध्ये फुटाणे टाकायचे. या सेम पाकमध्ये तुम्ही तीळचे लाडू बनवून घेऊ शकतात, भाजलेल्या शेंगदाण्यांचे लाडू बनवून घेऊ शकतात. आणि जर हे मला असं वाटते की बघा आता पिया बऱ्याच वेळा तिला म्हणजे आवडतात तिला, पण तिचं असं होतं की मम्मा चावायला खूप वेळ लागतो त्यांना, म्हणून मला एखादा असं वाटतं की याचं पावडर बनवून मग त्याचा लाडू बनवून घ्यायचा का, जेणेकरून तिचा चावण्याचा प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. नेक्स्ट टाईम करेल मी ट्राय. पण काही नाही, फक्त पाक बनवायचा आहे गुळाचा. पण गुळ घेताना चिक्कीचा गुळ घ्या जेणेकरून छान क्रिस्पी लाडू बनतात. आकाराकडे दुर्लक्ष करा पण लाडू खूप चवदार बनतो, खूप छान लागतो आणि हेल्दीसुद्धा आहे. त्यामुळे असं मध्ये कधीतरी खायला पाहिजे असेल हेल्दी ऑप्शन तर हा लाडू नक्की तुम्ही ट्राय करून घेऊ शकता. सोपा पण आहे. आणि त्यानंतर आता मस्त चहा वगैरे घेतली होती. म्हटलं व्हिडिओचा शेवट जो आहे तो खूप साऱ्या प्रोडक्टने करूया. हे मिंत्राचे पार्सल आहेत जे मी तुम्हाला दिवाळीच्या नंतर वगैरे कधीतरी दाखवेल, कारण दिवाळीचा जो वीक आहे तेव्हा तुम्ही कोणीही शॉपिंग करणार नाही आणि माझा हॉल व्हिडिओ वेस्टेज जाईल म्हणून काय मी तुमच्यासोबत ते शेअर करत नाही. पण व्हिडिओ त्याचा बनवून ठेवते आणि मग मला प्रोडक्ट जे आहे ते रिटर्न करायला बरं. पण ना आजच्या व्हिडिओमध्ये हे 2 मी जे मॅट असतात ना म्हणजे पायपुसणे आपण ज्याला म्हणतो ते मी मिशोवरून मागवलेले होते. म्हणजे मला तर हे पावसाळ्यात मागवायचे होते पण मागव करता करता बराच वेळ पुढे लोटला गेला आणि फायनली ते मी आता मागवले. म्हटलं दिवाळीत तरी घर छान दिसावं, मग ते डोअर मॅट का असे ना, म्हणून मी हे 2 वेगवेगळे डिझाईनमध्ये मागवले. दोघांची जी आहे क्वालिटी सेम आहे, साईजमध्ये थोडासा डिफरन्स आहे पण ना छान आहेत असे. आता त्याच्यावर पाय वगैरे ठेवून तर ते खराब होतीलच, पण वॉश केल्यानंतर जसं तुम्हाला मॅट दिसते ना तशी छान दिसेल आणि बरं वाटतं असं काहीतरी वेगळं असलं. नेहमीच नॉर्मल अशा मॅट ज्या आहेत त्या बाथरूमच्या समोर ठेवण्यापेक्षा काहीतरी युनिक ठेवावं जेणेकरून आपल्यालाही जाताना येताना छान मन प्रसन्न होऊन जातं बघून. अशा बऱ्याच गोष्टी आहेत घरामधल्या ज्या आपण आपल्या पद्धतीने आपल्या आवडीच्या ठेवल्या की मन त्यांना बघून प्रसन्न होतं. यांची जी लिंक आहे ना ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पर्टिक्युलर जी मिशोवरून मागवलं आहे ते आणि त्याचे मिळते जुळते प्रोडक्ट किंवा सेम असेल तसं मी प्रोडक्ट टॅग पण करून देते. सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जे आहे
आहे ते लिंक्स चेक करून घेत जा. क्वालिटी वाईज खूप छान आहेत. आणि हो, आजचा संडे आहे. आजच्या दिवशी अजून काही छान घडलं तर मी ते रेकॉर्ड करून पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते, नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. चला तर मग या छान छान अशा मॅट्ससोबत आणि थोडीशी शॉपिंगसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्कीच सांगाल. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.